ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मंडळी आपल्याला खरंच खूप मजा येणार आहे. कारण पूर्णा आजीला रविराज व सायली हे सांगत असतात की आपण प्रतिमाचा ॲक्सिडेंट पुन्हा घडवून आणू, जेणेकरून ती जे काही विसरली आहे ते तिला आठवल. यासाठी सायली ही पूर्णा आजींच्या मागे लागलेली असते व तिला रविराज देखील मदत करत असतो. परंतु पूर्णा आजीला याची भीती असते की काही करताना चुकून घरातल्यांना काही झालं तर किंवा प्रतिमाला काय झालं तर, त्यामुळे पूर्णा आजी नाही बोलत असते. नंतरला कल्पना व तिचा नवरा हे दोघे देखील त्यासाठी मान्य होतात आणि नंतरला सर्व मिळून पूर्णा आजीला त्याच्यासाठी मान्य करतात. पूर्णा आजी देखील मान्य होते व बोलते की परंतु काही करताना काळजी घ्या, कोणाला काही होणार नाही याची जबाबदारी घ्या. नंतरला सायली ही रविराज यांच्याशी बोलत असते की आपण कसं काय करायचं ते. त्यामुळे दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात. खरं तर बाप आणि लेक हे बोलत असतात. तर मित्रांनो, त्यानंतरला प्रिया ही महिपेशच्या घरी जाणार असते. तितक्यात तिला अर्जुन हा तिकडे बघतो, त्याच्यामुळे ती थांबते व परत अर्जुनकडे जाते. नंतरला अर्जुन हा तिला समजलेला असतं अर्जुनला की काहीतरी टाळते, म्हणून तो तिला बोलतो की आपण दोघं कुठेतरी बाहेर जाऊया. नंतरला जो काही सायलीने प्लॅन केलेला असतो तो ती डॉक्टरांशी बोलते, जेणेकरून उद्या काय जास्त कमी झालं तर डॉक्टर तिथं यावे, म्हणून सायलीने डॉक्टरांना फोन केलेला असतो. त्यानंतरला सर्व गोष्टी झाल्यानंतरला अचानक प्रिया घरात येते. प्रिया घरात आल्यावर म्हणते की माझ्या नकळत काही होतं आहे का, काही प्लॅन वगैरे चाललं आहे का. त्यावेळी रविराज विचार करतो, ह्या पागल बोलीला काय सांगू, हिला सांगितलं तर सर्व ही चौपट करेल, त्यामुळे हिला न सांगितलेलंच बरं आहे. नंतरला सायली ही अर्जुनला देखील सर्व प्रकार सांगते की आपल्याला कसं काय प्लॅन करायचं आहे. त्यानंतरला मंडळी आता खूप ट्विस्ट येणार या व्हिडिओमध्ये. सायली ही तिकडे गेल्यावरती सायलीला सर्व आठवलेलं असतं. सायली ही मंदिराच्या इथे जाते, बरोबर 10:30 वाजता ती तिथं जुन्या काळात आलेली असते, म्हणजे तिचा तो पास्ट तिला आठवायला लागलेला असतो. त्यामुळे ती अचानक आरडाओरडा करायला लागते व अर्जुन तिला म्हणतो की सायली तुम्ही हे काय करताय, आपल्याला आपल्या प्लॅनकडे लक्ष द्यायला पाहिजे, तुम्ही असं नीट वागू नका, तर तुम्ही असं वागलं तर प्रतिमा आत्याला काय वाटेल. त्याच्यानंतरला आत्याला देखील सगळं आठवायला लागतं. आता तिचा संपूर्ण भूतकाळ हा आठवायला लागला असतो की ती कशी आहे त्या मंदिरात आली होती.